श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीमद्गुरुदेव दत्तात्रेयाय नमः. नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराण दशमस्कंध अथैकोनचत्वारिंशोऽध्यायः. श्रीकृष्ण बलरामांचे मथुरागमन. श्री शुक म्हणतात, रामकृष्णांनी अक्रूराचे चांगल्या तऱ्हेने आदरातिथ्य केले. तो आरामात पलंगावर बसला. येताना वाटेत ज्या ज्या इच्छा त्याने मनात बाळगल्या होत्या त्या सर्व पूर्ण झाल्या. राजा, लक्ष्मीचे आश्रयस्थान असलेले भगवान प्रसन्न झाल्यावर मिळणार नाही असे काय आहे? तरीसुद्धा भगवतपरायण भक्तजन कोणत्याही वस्तूची इच्छा करीत नाहीत. संध्याकाळचे भोजन झाल्यानंतर देवकी नंदन भगवान श्रीकृष्णांनी अक्रूराला कंसाचे नातलगांशी वागणे कसे असते हे विचारून त्याच्या पुढील कार्यक्रमाविषयी विचारले. श्रीकृष्ण म्हणाले, काका, आपले मन पवित्र आहे. आपणाला आपले स्वागत असो. मी आपले कल्याण इच्छितो. मथुरेतील आमच्या आप्तस्वकीयांचे कुशल आणि आरोग्य बरे आहे ना? अहो, आमचा फक्त नावाचा मामा कंस म्हणजे आमच्या कुलाची व्याधीच आहे. ती वाढत असेपर्यंत आम्ही आमचे आप्तेष्ट आणि त्यांची मुले बाळे यांच्या खुशालीविषयी काय विचारावे? काका, कितीही खेदाची गोष्ट आहे. माझ्यामुळेच माझ्या निरपराध आणि सदाचरणी मातापित्यांना अनेक हालपेष्टा सहन कराव्या लागल्या. माझ्यामुळेच त्यांना तुरुंगात टाकले गेले आणि माझ्यामुळेच त्यांची मुले मारली गेली. पुष्कळ दिवसांपासून माझी अशी इच्छा होती की आपल्यापैकी कोणाची तरी भेट व्हावी. सुदैवाने आज ती इच्छा पूर्ण झाली. काका, आता आपण मला हे सांगा की आपण येथे येण्याचे कारण काय? श्री शुक म्हणतात, भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा अक्रूराला असा प्रश्न केला तेव्हा कंसाचे यादवांशी वैर आणि वसुदेवांना मारण्याचा त्याचा उद्योगसुद्धा त्याने त्यांना सांगितला. अक्रूराने कंसाचा संदेश ज्या उद्देशाने त्याने आपल्याला दूत म्हणून पाठविले होते तो त्याचा उद्देश आणि नारदांनी वसुदेवांपासून श्रीकृष्णांचा जन्म घेण्याचा वृत्तांत जो कंसाला सांगितला होता तो असा सर्व वृत्तांत सांगितला. शत्रुपक्षाचा निपात करणारे श्रीकृष्ण आणि बलराम अक्रूराचे हे म्हणणे ऐकून हसू लागले आणि त्यानंतर त्यांनी नंदबाबांना कंसराजाची आज्ञा सांगितली. तेव्हा नंदांनीही सर्व गोपांना आज्ञा केली की सगळे दूध एकत्र करा, नजराणे घ्या आणि छकडे जोडा. उद्याच आपण मथुरेला जाणार आहोत आणि तेथे जाऊन राजा कंसाला दूध दही वगैरे देऊ. तेथे एक मोठा उत्सव होतो आहे. तो पाहण्यासाठी देशातील पुष्कळ लोक एकत्र येणार आहेत. आम्हीसुद्धा तो पाहू. कोतवालामार्फत नंदांनी आपल्या गोकुळात अशी दवंडी पिटविली. आपल्या रामकृष्णांना मथुरेला घेऊन जाण्यासाठी अक्रूर व्रजामध्ये आला आहे हे ऐकून गोपी अतिशय व्याकुळ झाल्या. भगवान श्रीकृष्ण मथुरेला जाणार ही बातमी ऐकूनच काही गोपी शोकाकुल झाल्या. त्यांच्या उष्ण श्वासांमुळे त्यांची मुखकमले म्लान झाली. काहींची अशी दशा झाली की त्यांची वस्त्रे ढळली, हातातील काकणे गळून पडली आणि वेण्या सैल झाल्या. तरी याचाही त्यांना पत्ता लागेना. भगवंतांच्या चिंतनाने काहींच्या चित्तवृत्तींचा लय झाला. जणू त्या समाधीस्थ झाल्या आणि त्यांना स्वतःचेही भान राहिले नाही. काही गोपी श्रीकृष्णांचे प्रेम, स्मितहास्य आणि हृदयस्पर्शी वैशिष्ट्यपूर्ण शब्दरचना असलेले बोलणे आठवून देहभान विसरल्या. भगवंतांचे आकर्षक चालणे, हावभाव, प्रेमपूर्ण स्मितहास्ययुक्त पाहणे, सर्व शोक मिटविणारी थट्टा आणि अलौकिक लीला हे सर्व आठवून त्यांच्या विरहाच्या भीतीने त्या व्याकुळ झाल्या.
त्यांचे जीवनच श्रीकृष्णमय झालेले असल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गोपी म्हणाल्या, हे विधात्या, हे विश्व घडवतोस खरे, परंतु तुझ्या हृदयात दयेचा लवलेशही नाही. प्रथम तू मैत्रीने आणि प्रेमाने जीवांना एकमेकांशी जोडतोस, परंतु त्यांच्या इच्छा पूर्ण होण्याआधीच तू विनाकारणच त्यांची एकमेकांपासून ताटातूट करतोस. तुझा हा खेळ लहान पोरांसारखाच नव्हे का? हे विधात्या, आधी आम्हाला मुकुंदांचे मुखकमल दाखवलेस. किती सुंदर आहेत ते. काळे कुरळे केस ज्याच्यावर भुरभुरत आहेत, सुंदर गाल आणि उभार नाक यांनी शोभणारे आणि स्मितहास्याच्या लकेरीने सगळा शोक दूर करणारे असे ते मुखकमळ आता मात्र आमच्या दृष्टीआड करीत आहेस. केवढा हा तुझा दुष्टपणा. तूच क्रूर आहेस, मात्र अक्रूर हे नाव घेऊन येथे आलास आणि तूच आम्हाला दिलेले हे डोळे मूर्खासारखे आमच्यापासून काढून घेत आहेस. यांच्याद्वारेच आम्ही श्रीकृष्णांच्या एकेका अंगामध्ये तुमच्या सृष्टीचे संपूर्ण सौंदर्य निरखून पाहत होतो. काय आमचे हे दुर्दैव. हे नंदनंदन एका क्षणात प्रेम सोडून देऊन ज्या आम्ही आपले घरदार, सगळे सोयरे, पतिपुत्र इत्यादींना सोडून यांच्या दासी झालो आणि ज्या यांच्यासाठीच आज शोकाकुल झालो आहोत, त्या आमच्याकडे आज पाहतसुद्धा नाहीत, कारण यांना नवे ते हवे ना. आजच्या रात्रीनंतर येणारा उद्याचा प्रातःकाळ मथुरेतील स्त्रियांसाठी निश्चितच अतिशय आनंददायक असेल. त्यांची पुष्कळ दिवसांची इच्छा उद्या पूर्ण होणार, कारण जेव्हा व्रजराज श्यामसुंदर मथुरेत प्रवेश करतील तेव्हा त्यांना त्यांचे कटाक्षातून प्रगट होणाऱ्या स्मितरूप मधुरसाने युक्त श्रीमुख मनसोक्त पाहता येईल. आमचे नंदकुमार धैर्यवान असून जरी वडील माणसांच्या आज्ञेत वागणारे असले तरी मथुरेतील युवती आपल्या मधाप्रमाणे मधाळ वचनांनी त्यांचे चित्त आपल्याकडे वेधून घेतील आणि हेही त्यांचे लज्जायुक्त स्मितहास्य आणि विलास पाहून तेथेच रमतील. मग ते आम्हा गावंढळ गवळींकडे परतून कशाला येतील बरे. आज रमारमण, गुणसागर, देवकीनंदनांच्या दर्शनाने मथुरेतील दाशार्ह भोज, अंधक आणि वृष्णीवंशी यादवांचे डोळे निश्चितच धन्य होतील. त्याचबरोबर जे लोक येथून मथुरेला जाताना वाटेत त्यांना बघतील ते सुद्धा तृप्त होतील. पहा सख्यांनो, इकडे आम्ही गोपी इतक्या दुःखित होत आहोत आणि हा अक्रूर आमच्या परमप्रियतम श्यामसुंदरांना आमच्या डोळ्यांआड लांब घेऊन निघाला आहे. शिवाय 2 गोष्टी सांगून आम्हाला धीरही देत नाही. अशा या अत्यंत क्रूर पुरुषाचे नाव अक्रूर असायलाच नको होते. सख्यांनो, जराही दयामाया नसलेले हे श्रीकृष्णही रथात बसले सुद्धा. वेडे गोपगणही छकड्यांतून त्यांच्याबरोबर जाण्याची किती घाई करीत आहेत आणि आमच्यातील जाणती वृद्ध मंडळीही तिकडे कानाडोळा करीत आहेत. आज दैवच आमच्यावर उलटले आहे हेच खरे. चला, आपणच जाऊन माधवांना अडवू. आपल्या घरातील वृद्ध किंवा नातलग आपले काय करणार आहेत. अर्ध्या क्षणासाठी सुद्धा सोडण्यास कठीण अशा मुकुंदांची सोबत आमच्या दुर्भाग्याने आज आमच्याकडून हिरावून घेऊन आम्हाला व्याकुळ करून सोडले आहे. सख्यांनो, ज्यांचे प्रेमपूर्ण मनोहर स्मितहास्य, गूढ अशा गोडगोड गोष्टी, प्रेमाने लीलेने पाहणे आणि दिलेली आलिंगने यामुळे आपल्या त्या रासक्रीडेच्या रात्री एका क्षणात संपल्या असे आपल्याला वाटले. आता त्यांच्याखेरीज ही अपार विरह व्यथा आम्ही कशी नाहीशी करावी बरे. दररोज सायंकाळी गोपाळांनी वेढलेले ते बलरामांसह गाई चारून वनातून परत येत. त्यावेळी त्यांचे काळे भोर कुरळे केस आणि गळ्यातील पुष्पहार गायींच्या खुरामुळे उडालेल्या धुळीने माखलेले असत. बासरी वाजवीत आणि स्मितहास्ययुक्त कटाक्ष टाकीत ते आमची हृदये विद्ध करीत असत. त्यांच्या खेरीज आम्ही कशा जिवंत राहू बरे. श्री शुक म्हणतात, असे बोलणाऱ्या अत्यंत विरह व्याकुळ गोपी लाज लज्जा सोडून हे गोविंदा, हे दामोदरा, हे माधवा म्हणत गळा काढून रडू लागल्या. अशा प्रकारे रडण्यातच गोपींची सारी रात्र गेली. सूर्योदय झाला. संध्यावंदन वगैरे नित्यकर्मे आटोपून अक्रूर रथावर स्वार होऊन
रथ हाकू लागला. नंद वगैरे गोपसुद्धा दूध, दही इत्यादींनी भरलेली मडकी आणि पुष्कळ भेटवस्तू घेऊन छकड्यात बसून त्यांच्या पाठोपाठ चालू लागले. याच वेळी प्रेमरंगात रंगलेल्या गोपी प्राणप्रिय श्रीकृष्णांजवळ गेल्या. तेव्हा त्यांनी वळून आपल्याकडे पाहिल्यामुळे त्या काहीशा आनंदित झाल्या. नंतर त्यांच्याकडून काही निरोप मिळेल या आशेने तेथेच उभ्या राहिल्या. आपण निघाल्यामुळे गोपी शोकसंतप्त झालेल्या पाहून त्यांनी दूतामार्फत मी येईन असा प्रेमाचा संदेश पाठवून त्यांना धीर दिला. जोपर्यंत रथाचा ध्वज आणि चाकांमुळे उडणारी धूळ गोपींना दिसत होती तोपर्यंत त्या चित्रासारख्या तटस्थ उभ्या राहिल्या. मात्र त्यांची मने नंदलाला मागोमाग चालली होती. श्रीकृष्णांच्या परत फिरण्याची आशा मावळली तेव्हा त्या घरी परतल्या. आता आपल्या प्रियतमाच्या लीलांचे गायन करीत त्या दिवस कंठू लागल्या आणि अशा प्रकारे आपला शोक हलका करू लागल्या.